जिकडे तिकडे चहूकडे हायवेवर खड्डे पडले, गणराया मी येऊ कसे. ही खरंच होळी या पुन्हा एकदा कोकणवासियांना या ठिकाणी लागू होताना पाहायला मिळतात. मी बघू शकता की सध्या आपण हातखंबा आणि निवळी परिसरामध्ये आहोत आणि या ठिकाणी देखील मोठे खड्डे या ठिकाणी पडलेले पाहायला मिळतात. मी बघू शकता की ही पण गाडी या खड्ड्यामध्ये अडकलेली होती. सध्या मुंबईहून तळ कोकणाकडे जाण्यासाठी या ठिकाणी तब्बल 17 ते 18 तासांचा वेळ लागतो आहे. जवळपास 6 ते 7 फुटांचे खड्डे या ठिकाणी पडलेले पाहायला मिळतात आणि संगमेश्वर ते रत्नागिरी या पट्ट्यामध्ये खूप मोठे खड्डे या ठिकाणी पाहायला मिळतात. आपल्यासोबत काही चाकरमानी आहेत. साहेब काय सांगाल, काय सध्या रस्त्यांची अवस्था काय आहे, किती वेळ लागतो? एकदम खराब. जवळजवळ काल आम्ही रात्री 9 वाजता निघालो आहे, अजून घरी पोचायला कमीत कमी 4 तास जाणार आहेत. खूप परिस्थिती भयंकर आहे एकदम. बरोबर आहे. चालक म्हणून तुम्हाला काय वाटतं, काय खड्डे खूप आहेत, खूपच खड्डे आहेत. किती वेळ लागला तुम्हाला? आम्हाला तरी झाले 12 तास. किती फुटांचे खड्डे आहेत काय सांगाल? खूप म्हणजे आहेत. 1.5-2 फुटापर्यंत खड्डे आहेत ते. गाडी पूर्ण, त्याची हालत पूर्ण खराब झालेली आहे. महिला त्रासलेल्या आहेत सगळ्या. तुम्ही बघू शकता की या ठिकाणी कोकणवासीय या ठिकाणी प्रवास करत आहेत. मी माझ्या कॅमेऱ्यातनं परत एकदा सांगेन की कशा पद्धतीनं या निवळी घाट परिसरामध्ये या ठिकाणी खड्डे पडलेले पाहायला तुम्ही बघू शकता की 6 ते 7 फुटांचे खड्डे या ठिकाणी पडलेले आहेत आणि अशाच पद्धतीमध्ये या ठिकाणी यावर्षी देखील खड्ड्यांचं विघ्न पार करत कोकणवासियांना या ठिकाणी गणपतीसाठी या ठिकाणी यावं लागतं आहे. तब्बल 17 वर्ष मुंबई गोवा महामार्गाचं काम रखडलेलं आहे आणि अशा पद्धतीमध्ये सध्या याच खड्ड्यांचं विघ्न पार करत सध्या कोकणवासियांना गणपती स्वागतासाठी या ठिकाणी मुंबईहून कोकणात यावं लागतं आहे. कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.